संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा स्थानिकांचा दावा। पोलीस घटनास्थळी दाखल, परिसरातले सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांचा तपास सुरू। संतोष देशमुख हत्येची पुढची सुनावणी 26 मार्चला। मोकारपंथी ग्रुपवर एक नव्हे 2 वेळा व्हिडिओ कॉलचा संवाद आरोपपत्रात नमूद। वाल्मिक कराडचं सील केलेलं बँक खातं खुलं करा, वाल्मिक कराडच्या वकिलांची केस कोर्टात मागणी। बँक खातं सुरू करण्याबाबत 26 मार्चला ऑर्डर काढणार। सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर अटक, प्रयागराजमधून खोक्याला ताब्यात घेण्यात यश। 6 दिवसानंतर खोक्याला बेड्या घालण्यात यश। विधानसभेत लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांचा गोंधळ, 2100 रुपये महिला लाभार्थ्यांना कधी मिळणार? रोहित पवार, वरुण सरदेसाईंचा तटकरेंना सवाल। सरकार लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही, अदिती तटकरेंचं आश्वासन। शिराळामधल्या भुईकोट किल्ल्यावर साकारली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची भव्य रांगोळी। 1.5 टन रांगोळीचा वापर करत 7000 स्क्वेअर फुटांवर साकारली रांगोळी।